कडाक्याच्या थंडीत एक राजा राज्याची पाहणी करून आपल्या महालात परतत होता. प्रवेशद्वारावर त्याला एक भिकारी भेटला. पातळ सदरा आणि धोतर घालून थंडीत कुडकुडत होता तो. राजा त्याला म्हणाला, एवढ्या थंडीमध्ये एवढे पातळ कपडे घालून कसा तू राहू शकतो? तेव्हा तो भिकारी म्हणाला, वर्षानुवर्ष असंच राहिल्यामुळे मला ती सवय झाली. राजाला त्याची दया आली. तो म्हणाला, थांब जरा, मी महालात जाऊन तुझ्यासाठी उबदार कपडे पाठवतो. भिकारी पण एकदम खुश झाला. आनंदाने त्याची वाट बघू लागला. राजा महालात शिरला आणि इतर कामामध्ये तो एवढा व्यस्त झाला की विसरूनच गेला की बाहेर भिकाऱ्याला त्यांनी काहीतरी आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा जेव्हा परत महालाच्या बाहेर काही कामासाठी जात असताना त्यांनी बघितलं की भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या बाजूला एक चिठ्ठी ठेवलेली. त्याने ती चिठ्ठी बघितली. त्यात असं लिहिलं होतं, एवढे वर्ष मला थंडीची सवय होती, पण काल तुम्ही मला उबदार कपडे देण्याचं आश्वासन दिलं आणि माझ्यातली सहनशक्ती संपली. बरेच असं होतं, तुम्ही शब्द देता आणि नंतर विसरून जाता. यामध्ये राजाची हीच चूक झाली. त्याने आश्वासन दिलं आणि तो विसरला. भिकाऱ्याची काय चूक होती? एवढे वर्ष तो थंडीत राहत होता, पण राजाने आश्वासन दिल्यामुळे त्याची अपेक्षा वाढली आणि जेव्हा अपेक्षा वाढली, सहनशक्ती संपली. तुम्ही जर पूर्ण करू शकत नसाल तर खोटी आशा कोणालाही देऊ नका आणि त्याचबरोबर दुसऱ्यांकडून एवढीही अपेक्षा करू नका की तुमचं आयुष्यच त्याच्यावर अवलंबून राहील. काय बरोबर बोलते ना मी?